7वा महिना लागल्यापासून आहे ना माझी झोपच उडाली आहे. हाय हॅलो नमस्कार, पायलच्या मिनी व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे, दीदी तुला प्रेग्नन्सीमध्ये तुला काय त्रास होत नाही का गं? तर असं कसं होईल, प्रेग्नन्सीमध्ये मला त्रास नाही होणार? मी कोण आहे का स्पेशल अशी की मला त्रास नाही होणार आहे प्रेग्नन्सीमध्ये? तर असं काही नाही आहे, मलासुद्धा माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये त्रास होतो आहे. आणि तुम्हाला सांगते, 6 महिने खूप हॅपीली प्रेग्नेन्सी असते, पण 7वा 8वा 9वा महिना असतो ना, एकदम जास्त महत्त्वाचा महिना आहे मला असं वाटतं. कारण 7व्या महिन्यापासून आपला खरा पेन चालू होतो. आणि खरंच मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स हा तुमच्यासोबत शेअर करते आहे. हे बघा, आपला बॅक पेन, कंबरदुखी, परत रात्रीला झोप न येणं, हे हे चालूच राहतं. म्हणजे ना 7वा 8वा 9वा महिना हे आपल्याला फेस करायचाच आहे हा प्रॉब्लेम. सो आपण ते कोणाला सांगून पण काही त्याचा फायदा नाही होणार आहे. तर ना आज प्रतीकने ना माझ्या पायातले जोडवे सुद्धा काढले, कारण माझे खूप जास्त पाय सुजले ते. त्यामुळे प्रतीक मला बोलला, आता तुझे जोडवे काढायची वेळ आली आहे पायल, चल मी तुझे जोडवे काढून देतो, कारण मला आता वागता सुद्धा येत नाहीये. सो त्याच्यामुळे त्याने मला मदत केली जोडवे काढायला. आणि रात्री असं मस्त स्वयंपाकाची तयारी करून आहे ना मी पप्पासोबत मस्त चहा एन्जॉय केला, कारण की मम्मी आणि प्रतीक बाहेर गेले होते. मग माझा स्वयंपाकसुद्धा झाला होता, मग सगळ्यांचं जेवण चाललं होतं. आणि आज आहे ना मला अजिबात जेवायची इच्छा नव्हती. मी सगळ्यांना म्हणलं की तुम्ही जेवण करून घ्या, मी माझं नंतर करेल, कारण की माझं आहे ना खूप जास्त पाय दुखत होते, हात दुखत होते. त्यामुळे ना प्रतीक माझे असे अधूनमधून हातपाय दाबून देतो, कारण त्याला माहिती आहे मला किती त्रास होतोय ते. आणि गाईज, आजचा दिवस माझं कसं गेलंय तुम्ही बघितलंच असणार आहे. तर तुम्ही सुद्धा प्रेग्नेंट असाल ना, तर 7व्या महिन्यापासून तुम्ही सुद्धा तुमची स्वतःची काळजी घ्यायची. आणि तुम्हाला माझे व्लॉग कसं वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. बाय. आणि आपल्या पेजला सुद्धा फॉलो करा.